लास्ट लेक्चरला आपण जो IUPAC नेमिंगचा जो पार्ट केला होता, एकदा थोडा बोलूयात आणि मग पुढे जाऊ. तर आपण असं करत असतो, जे कुठलं स्ट्रक्चर दिलेलं असेल त्याच्यामधली लॉंगेस्ट चेन शोधून काढायचा ट्राय करतो आपण. समजा असं केलेलं आहे, लॉंगेस्ट चेन किती कार्बनची आहे? सिक्स कार्बन्स. 6 कार्बन्स. सो 6 कार्बन्स घेत असताना तुम्ही कसे घेतले पाहिजेत? या पद्धतीने घेतले पाहिजेत का असे घेतलेले चालणार आहेत? तर चालत असतात, काही फरक नाही पडत. 6 कार्बन्स जर दोन्हीकडनं मॅच होत असेल तर कसंही घेतले 6 कार्बन्स तरी आपल्याला चालू शकतात. मग आता आपण समजा असं कन्सिडर केलं की आपले 6 कार्बन्स आपण या पद्धतीने घेतले. आता नंबरिंग कुठल्या बाजूने करायचं? ज्या बाजूनं फंक्शनल ग्रुप जवळ पडेल हा फर्स्ट रूल. आणि जर फंक्शनल ग्रुप, आता अल्केनच्या बाबतीत फंक्शनल ग्रुप नाहीये, मग फंक्शनल ग्रुप जर नसेल तर याचा अर्थ होत असतो ब्रँचिंग जवळ पडलं पाहिजे. आता ब्रँचिंग कुठनं जवळ पडतंय? इकडं फर्स्ट सेकंड थर्ड म्हणलं तर जवळ पडणार आहे का इकडून फर्स्ट सेकंड थर्ड म्हणलं तर जवळ पडणार आहे? या डिरेक्शन, बरोबर. कारण हा थर्डला येतोय, इकडून जर केलं असतं तर फोर्थला ब्रँच आली असती. हो, ठीक आहे. सो आपल्याला ब्रँचिंग जवळ कुठनं पडतंय हे चेक करायचं आणि ब्रँचिंग जिकडून जवळ पडत असेल त्या डिरेक्शन मधनं आपल्याला नंबरिंग करायचं आहे. आता हे नंबरिंग आपण आधी करू. आपण म्हणणार फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ 6 कार्बन. 6 कार्बन्स आहेत म्हणून याचं नेम बेसिकली होणार आहे हेक्झेन. त्याच्यानंतर थर्ड कार्बनला कोण कोण प्रेझेंट आहे? हे 2 ग्रुप्स प्रेझेंट आहेत. जे कुठले ग्रुप्स किंवा जे कुठले ऍटम्स आपल्याला दिलेल्या कार्बनच्या चेन मध्ये येणार नाहीयेत ते सगळे ब्रांच म्हणून पकडायचे. म्हणजे आता आपण काय म्हणणार, थर्ड कार्बनला ही ब्रांच कुठली आहे? मिथिल. सिंगल कार्बन वाली ब्रांच आहे, सो इट इज मिथिल. ही ब्रांच कुठली झाली? इथिल. इथिल. 2 कार्बनची ब्रांच आहे. आता लास्ट टाइम आपण असं केलं होतं की वेगवेगळ्या 2 कार्बन्सना 2 वेगवेगळ्या ब्रांचेस होत्या. आता जर सेम कार्बनला ब्रांचेस असतील तर 2 वेगवेगळ्या, तर आपल्याला सेम नंबर 2 वेळा सांगायचा आहे. म्हणजे काय करणार आपण? 3 डॅश. आधी कोण सांगणार, इथिल का मिथिल? इथिल. अल्फाबेटिकली इथिल. इथिल आधी सांगायचं. म्हणजे आधी म्हणणार आपण 3 इथिल डॅश 3 मिथिल हेक्झेन. कळते का बघा? कॉमन नेम ना सर? काय काय? कॉमन नेम ना? IUPAC. हा, ओके. सर 3 मिथिल कसं आलं? थर्डलाच मिथिलची ब्रांच आहे ना, थर्ड कार्बनला. हो सर. अजून 1-2 एक्झाम्पल्स घेऊ. CH3 हायड्रोजन सकट घेतो मी आता. फक्त मला आधी कार्बनचं स्ट्रक्चर तयार करू दे आणि मग आपण त्याला मॉडिफाय करू, हायड्रोजन ऍड करू त्याच्यात. बरोबर काय? आपण हायड्रोजन्स देऊया त्याला, कारण आपल्याला एक्झाम मध्ये विचारताना हायड्रोजन सकट विचारतात. बोल, लॉंगेस्ट चेन किती कार्बन? 8 कार्बन्स.
8 कार्बन्स करेक्ट. आता 8 कार्बन्सची जर असेल चेन आपण त्याला काय म्हणणार आहे? ऑक्टेन. एंडिंग होणार त्याचं ऑक्टेन. कुठल्या बाजूनं नंबरिंग केलं पाहिजे? ज्या बाजूनं फंक्शनल ग्रुप जवळ पडेल. जर फंक्शनल ग्रुप नसेल म्हणजे अल्केन असेल तर ब्रँच जवळ पडली पाहिजे. बघा बरं. कुठल्या कुठल्या ब्रांचेस आहेत जे त्या नंबर्स मध्ये आलेले नाहीत असे सगळे? म्हणजे ही एक ब्रँच झाली, त्याच्यानंतर ही एक ब्रँच झाली, 4th आणि 5th ला ब्रँच आहे. जर आपण डिरेक्शन चेंज केली असती तर याला फर्स्ट म्हणलं असतं, सेकंड, थर्ड, 4th, 5th, 6th, 7 आणि 8. तर कुठं आलं असतं? 4 आणि 5 लाच सेम नंबर आहे आणि ब्रांचेस सेम आहेत का? हो सर. हो सर. ब्रांचेस पण सेम आहेत. मग आता कुठनं नंबरिंग करायचं? कुठूनही केलेलं चालेल. ठीक आहे, कुठलं तरी एक नंबरिंग पकडल्यानं काही नाही फरक पडणार. म्हणजे आता काय होणार आहे याचं नेम? 4,5 डॅश. काय होईल? 2 मिथिल ग्रुप्स आहेत, सो याला आपण म्हणणार डाय मिथिल. मध्ये स्पेस नाही आली पाहिजे. डाय मिथिल आणि ऑक्टेनच्या, सॉरी डाय इथिल. येस येस, नाही डाय इथिल पाहिजे. डाय इथिल ऑक्टेन. नेक्स्ट बघा. सेवन, लॉंगेस्ट चेन 7 ची आणि ब्रांच कुठली आहे? कुठल्या बाजूने त्याला नंबरिंग केलं पाहिजे? लेफ्ट बाय. 7 याचा अर्थ इट इज हेप्टेन. हेप्टेनला ब्रांच कुठली लावलेली आहे? ही. कुठली ब्रांच आहे बघा? किती कार्बन्स आहेत? 3 3 कार्बन्स. म्हणजे कसली ब्रांच असली पाहिजे? पेन. प्रोपेन नाही, प्रोपिल ग्रुप आहे तो, प्रोपिल ग्रुप. पण आता प्रोपिल हा असा ग्रुप केलाय का बघा? कार्बन 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 असं केलंय का? 3 कार्बन्स एका चेन मध्ये? असं नाहीये, मधल्या कार्बनला आहे. याचा अर्थ ऑपोजिट डिरेक्शन जर बघितलं तर सेकंड कार्बनला मिथिलची ब्रांच आहे. म्हणजे काय आलं पाहिजे? ऑपोजिट डिरेक्शन न मिथिलची ब्रांच सेकंड कार्बनला. आयसोप्रोपिल कितव्या कार्बनला आहे? थर्ड कार्बन. थर्ड कार्बन. ओके, सो त्याचं नेम होणार आहे 3 आयसोप्रोपिल हेप्टेन. आता आयसोप्रोपिल याच्यामध्ये एक प्रॉब्लेम असतो. आयसोप्रोपिल या ग्रुपमध्ये आयसो ही टर्म देत असताना मी असं म्हटलेलं होतं की कार्बन
ज्या कार्बनला फंक्शनल ग्रुप अटॅच आहे किंवा ज्या कार्बन पासून ब्रांच तयार होतीये दॅट कार्बन मस्ट बी प्रायमरी. पण आयसोप्रोपिलच्या बाबतीमध्ये इट इज नॉट पॉसिबल. कारण जर आपण असं म्हणलं की कार्बन 3 घेतले प्रोपिल करण्यासाठी, आयसोप्रोपिल करण्यासाठी जर आपण हा प्रायमरी कार्बन म्हणून याला ब्रँच दिली तर उरलेले हे सगळे जण एकाच चेन मध्ये येतात, म्हणजे हा एन प्रोपिल होतो. ओके. परत जर मग आपण असं म्हणलं की या मधल्या कार्बनला आपण फंक्शनल ग्रुप द्यायचा किंवा ब्रँच द्यायची तर हा प्रायमरी राहत नाही, मग हा सेकंडरी बनतो. ओके. पण मग या केसमध्ये आयसोप्रोपिल हे असं एक्सेप्शन आहे की ज्याच्या बाबतीमध्ये आपण आयसो हीच टर्म देतो, सेकंडरी प्रोपिल म्हणत नाही. ओके. इवन इफ इट इज सेकंडरी प्रोपिल ऍक्च्युअली वी कॉल इट आयसोप्रोपिल. नेक्स्ट बघू. बोला काय येणार. लॉंगेस्ट चेन परत 7 आहे का? 7. 7 कार्बन. कुठल्या बाजून नंबरिंग करू. लेफ्ट पेन केली तरी एकच आहे. किंवा कुठून आहे. हा, कुठूनही केलेलं चालणार आहे. करेक्ट. कितवा येतोय कार्बन. फर्स्ट, सेकंड, Fourth. थर्ड, फोर्थ, 4. 5, 6 आणि 7. फोर्थला येते ब्रँच. ब्रँच ही आहे. बघा आतापर्यंत मी जे ऑब्झर्व केलंय त्याच्यामध्ये कन्फ्युजन स्टुडंट्सचं असं होत असतं की ही अख्खी ब्रँच पकडायची का ही ब्रँच पकडायची आणि मग असं म्हणायचं की नाही नाही ही स्ट्रेट चेनच आहे आणि मग या 2 ब्रँचेस आहेत. काय करायचं. आपली स्ट्रेट चेन कुठली आहे बघायचं पहिलं. आपली स्ट्रेट चेन केवढी आहे. आपली स्ट्रेट चेन ही आहे सगळी. या स्ट्रेट चेन मध्ये जे कोणी येत नाहीये ती आपली ब्रँच. ती जर एकाच कार्बन पासून निघत असली तर ती अख्खी एकच ब्रँच आहे, म्हणजे ही एकच ब्रँच. ओके. पण जर मी असं काहीतरी काढलं असतं, इथं एक काढलं असतं काहीतरी कार्बन कार्बन इकडं, त्याच्यानंतर इकडं काहीतरी वेगळं काढलं असतं तर आपण म्हटलं असतं की या 2-3 वेगवेगळ्या ब्रँचेस आहेत. वेगवेगळ्या कार्बन्स पासून वेगवेगळ्या डिरेक्शनला जर जात असतील गोष्टी तर आपण त्याला ब्रँचेस म्हणणार. ओके. स्वतः इथे एकच ब्रँच कन्सिडर करायची. मग ह्या ब्रँचचं नेम काय होणार. किती कार्बनचे टोटल. 3 3. 4 3 कार्बन्स आहेत. 4 4 सर. 4 कार्बन्स आहेत. सो इट इज ब्युटिल. व्हॉट काइंड ऑफ ब्युटिल इट इज. जिथनं ब्रँच निघाले त्याला ऑब्झर्व करायचं. ब्युटिलचे आपण 4 टाईप बघितले होते बघा. एन ब्युटिल, आयसो ब्युटिल, सेक ब्युटिल अँड टर्ट ब्युटिल. कुठला आहे. शेक ब्युटेल. शेक ब्युटेल. सेक ब्युटिल आहे हा. Tert. किती कार्बन्स ना कनेक्टेड आहे बघ. टर्ट सॉरी. टर्ट आहे. करेक्ट. तर याचा अर्थ होत असतो आपण नेम काय करणार. 4 डॅश टर्ट. टर्टचा टी स्मॉल आहे बघा. इवन इफ इट इज आयुपॅक नेम. टर्टचा टी स्मॉल आहे. टर्ट पण पुढचा ब्युटिल कॅपिटल करायचा. टर्ट ब्युटिल कॅप्टन. आता हाच प्रकार जर आपल्याला याला टर्ट ब्युटिल नसेल म्हणायचं तर कसं करायचं हे आता समजून. तर हे डिलीट करतो.
हे टर्ट ब्युटील दरवेळेला टर्ट ब्युटील सारखंच काहीतरी स्ट्रक्चर असेल असं काही नाही, याच्यापेक्षा मोठ्या चेन्स असू शकतात. त्या केसेसमध्ये सुद्धा कसं करायचं, किंवा आता टर्ट ब्युटीलचं सुद्धा आपण अजून एका सिस्टीमनं कसं करू शकतो ते सांगतोय. ब्रांच विदिन ब्रांच असं याला म्हणायचं. ब्रांच विदिन ब्रांच म्हणजे काय, ही जरी ब्रांच एक दिसत असली तरी त्याच्यामध्ये पण एक स्ट्रेट चेन आहे आणि त्याच्यामध्ये परत ब्रांचेस आहेत. असं दिसतंय का बघा, ब्रांच मध्ये एक स्ट्रेट चेन आहे आणि त्याच्यामध्ये परत ब्रांचेस आहेत. स्ट्रेट चेन किती कार्बनची आहे ब्रांच मध्ये? 1 आणि 2. त्यात परत हे ब्रांचेस निघतात का बघा. का नाही, लक्षात नाही येते? कळालं. कळतंय ना? सो आता स्ट्रेट चेन आपली 2 कार्बनची आहे आणि त्याला मिथिलची ब्रांच आहे. आता यातलं नंबरिंग कसं करायचं? ऑलवेज कार्बन दॅट इज कनेक्टेड टू मेन ब्रांच इज ऑलवेज फर्स्ट. त्याच्यानंतर याला पुढच्याला म्हणायचं सेकंड. त्यात सुद्धा सेम रूल, सगळे आयुपॅकचे जे काही सगळे रूल्स आहेत तेच घ्यायचे. लॉंगेस्ट चेन, त्याला ब्रँचिंग. फक्त कार्बनचं नंबरिंग कसं करायचंय, जो ब्रँचवाला पहिला कार्बन असेल, म्हणजे जिथनं मेन कार्बन चेनला जॉईन झालेला जो फर्स्ट कार्बन असेल दॅट विल बी फर्स्ट कार्बन. त्याच्यामध्ये काहीतरी परत ब्रँचिंग कुठनं जवळ पडते असलं काही बघायचं नाहीये. ओके, सो हा आता फर्स्ट कार्बन आहे. आता काय म्हणणार बघा आपण, फर्स्ट कार्बनला 2 मिथिलच्या ब्रांचेस असलेला हा इथिल ग्रुप आहे, हे कळते का बघा. फर्स्ट कार्बनला 2 मिथिलच्या ब्रांचेस आहेत. ही एक मिथिलची ब्रांच आहे, ही एक मिथिलची ब्रांच. दरवाजे लावून कर ना, आवाज नाही येते मला. असं असलेली ही इथिलची ब्रांच आहे. म्हणजे आपण याला काय म्हणणार, याला म्हणणार आपण 1, 1 डॅश डायमिथिल इथिल. ही सगळी एका ब्रॅकेटमध्ये लिहायचं. याला काय म्हणायचं, ही अख्खी ब्रांच विदिन ब्रांच आहे. 1 डॅश डायमिथिल इथिल ही ब्रांच झाली. ही कितव्या कार्बनला कनेक्टेड आहे ही ब्रांच? ब्रॅकेटमध्ये लिहिलंय ती 4th कार्बनला Fourth. connected आहे. कशाच्या? हेप्टेनच्या. मग कळतंय? हो कळते. ओके, इम्पॉर्टंट काय ऑब्झर्व करणं, डायमिथिल म्हणल्यानंतर 2 नंबर्स आलेच पाहिजेत. 1 1. सर हा, 3 कार्बनची स्ट्रेट चेन नाही होऊ शकत का लॉंगेस्ट, आणि मग त्याला मिथिलचा ग्रुप अटॅच झालाय असं नाही का देऊ शकत? ओके, बरोबर क्वेश्चन आहे हा. बघा एक मिनिट सांगतो मी. बरं झालं हा क्वेश्चन विचारला. ते आपल्याला जिथनं ब्रांच चालू झाली आहे ना, इथनं चेक करायचं. इथून फर्स्ट कार्बन हा पकडायचा कायम. हा कार्बन जर फर्स्ट असेल तर याच्यापासून लॉंगेस्ट चेन बघायची. ओके. ओके, म्हणजे एक तर इकडं जाऊ शकतो आपण, म्हणजे 2 कार्बन्स आहे. इकडे जाऊ शकतो 2 कार्बन्स आहे, किंवा इकडे जाऊ शकतो 2 कार्बन्स. कळालं. तर तिथे डायमिथेन इथेन नाही करणार. डायमिथिल बरोबर. ओके, इथेन का नाही येणार, तर ही परत आपण ब्रांच म्हणून बघतोय ना आपण, हा मेन कंपाऊंड म्हणून नाही बघत आहे. म्हणजे ही सुद्धा ब्रांच आहे हे सांगण्यासाठी त्याला इथिल म्हणलं पाहिजे ना. ओके सर. ठीक आहे, मेन कंपाऊंड हा हेप्टेन आहे, आपल्याला ही ब्रांच म्हणून आयडेंटिफाय करायची. ओके सर हा, कुठेही गेलं तरी सेमच आहे ना लॉंगेस्ट चेन? हो बरोबर ना, म्हणजे इथिल आहे ना ती. हो. कळणार आहे ना. म्हणजे आणि कसंही गेलं, समजा आपण याला फर्स्ट म्हणलं सॉरी याला फर्स्ट म्हणलं असतं, याला सेकंड म्हणलं असतं, हे 2 ब्रांचेस झाल्या असत्या, पण त्या फर्स्टलाच असत्या ना दोन्ही. आणि डायमिथिल हो. आहे ना, त्यामुळे ते नेम सेम येतं आपोआपच. ओके, नेक्स्ट घेतो मी.
बघा बरं. लॉंगेस्ट चेन किती कार्बन? 7 कार्बन. 7 कार्बन. 7 कार्बन. आता 7 कार्बन्स कुठले पकडू मी? थांबा, मी याच्यात चेंज करतोय. मला हे केलं पाहिजे. एक कार्बन वाढवलं, 8 कार्बन्स केले. ओके. हे 8 कार्बन्स मी मुद्दाम केलेत. त्याचं रिझन सांगतो मी तुम्हाला. जर मी आता हे नेमिंग संपल्यानंतर जर विसरलो तर मला एकदा आठवण करा की हे का वाढवलं ते. बघा, आता याचं काय करायचं आपल्याला? हे 8 कार्बन्स आहेत. कुठल्या डिरेक्शन मधनं मला नंबरिंग केलं पाहिजे? लेफ्ट साइड. लेफ्ट साइड. लेफ्ट साइड. तर फिक्स आहे. राईट साइडनं करण्यात पॉइंटच नाही, खूपच लांब चाललेलं आहे. तर याच्याकडनं फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, 5, 6, 7, 8 ठीक आहे. त्यातलं ब्रँचिंग कुठं कुठं आहे? दिस इज अ ब्रांच, दिस इज अ ब्रांच, सेकंड थर्ड फोर्थ. दिस बिग ब्रांच. आता हे स्मॉल ब्रांचेस कुठल्या आहेत? 2 आणि 3 ला मिथिल. मिथिलच्या ब्रांचेस. मिथिल. आणि वरची ही ब्रांच मोठी आहे ती ब्युटिल. Butyl. व्हॉट काइंड ऑफ Butyl. ब्युटिल? एन ब्युटिल. नाही नाही नाही, कुठल्या कार्बन पासून कनेक्शन आहे ते बघायचं. थर्ड ब्युटिल. Third butyl. हा टर्ट आहे. ऐका, हा मला आलं लक्षात. तुम्ही काय कन्फ्युजन करताय माझं लक्षात आलं माझ्या. ओके. सेक ब्युटी एक ब्युटिल सर मग. हा, एवढी ब्रांचेस फक्त बघायची आपल्याला. हा कार्बन मोजायचा नाहीये त्याच्यात. ओके, ब्रांच फक्त चेक करायचे. हा कार्बन या कार्बनला न मोजतात बघायचे. सेक. सेक ब्युटिल. करेक्ट. म्हणजे हा सेक ब्युटिल. आता मला नेम सांगा बरं काय करायचंय. टू थ्री डायमिथिल 2,3 dash dimethyl. 2,3 डॅश डायमिथिल Dimethyl. Dash डॅश 4 4 dash sec सेक ब्युटिल octane. ऑक्टेन. एकच फक्त मिस्टेक आहे याच्यामध्ये. हा ग्रुप आधी पाहिजे. ब्युटिलचा बी आधी, मिथिलच्या एम पेक्षा. ओके, म्हणजे याचं नेम काय केलं पाहिजे आपल्याला? 4 डॅश सेकंडरी असून सुद्धा एस स्मॉल, कारण तो ब्रांचवाला आपण सेक हा टाइप ऑफ कार्बन सांगण्यासाठी यूज करतोय. सो दॅट इज स्मॉल सेक ब्युटिल डॅश 2,3 डॅश डायमिथिल ऑक्टेन. करेक्ट. आता मला सेक ब्युटिल नाही आठवत आहे, मग मी काय करणार? या टाइप मध्ये करायचं, ब्रांच विद इन ब्रांच टाइप. आता जे केलं ते लॉंगेस्ट चेन बघा, त्या सेक ब्युटिलची किती कार्बनची आहे लॉंगेस्ट चेन? Four, ना? एक. लॉंगेस्ट चेन एक. One. एकाच कार्बनची आहे लॉंगेस्ट चेन. कार्बन. 3 कार्बन्स. 3. 3 कार्बन. फर्स्ट कार्बन, Right side. सेकंड कार्बन, थर्ड कार्बन. लॉंगेस्ट चेन जातीये ना 3 कार्बनची. हो. त्यातल्या कितव्या कार्बनला ब्रांच आहे? आता या लॉंगेस्ट चेन मध्ये न आलेलं कोण आहे? हे. म्हणजे आपण काय म्हणणार? हा प्रोपिल ग्रुप आहे. त्या प्रोपिलच्या फर्स्ट कार्बनला मिथिल ग्रुप आहे. मिथिल आहे, हा प्रोपिल आहे. सो हा प्रोपिल ग्रुप अटॅच केलेला आहे मिथिल ग्रुपला. ओके, सो आता काय कसं करणार आपण बघा बरं. आता प्रोपिलचा पी आधी येतो का मिथिलचा एम? या मिथिलचा म्हणतोय. मिथिल आधी येणार, बरोबर. म्हणजे आता आपण काय सांगू शकतो याला? 2,3 डॅश डायमिथिल डॅश कितव्या कार्बनला आहे आता? 4th कार्बनला डॅश. अख्खी ब्रांच जी काही असेल ती सगळी पूर्ण ब्रॅकेट मध्ये टाकायची. काय आहे ब्रॅकेट मध्ये? ब्रांच.
फर्स्ट कार्बनला मिथिल असलेला प्रोपिल आहे ऑक्टेन. कळते का बघा? हो सर. हो सर. तर हा. सेक टर्शरी किंवा याच्यामध्ये मध्ये डॅश द्यायची ना ब्युटेल. म्हणजे कुठली ही का? हा. हो द्यायची. ते नॉर्मलच आहे. ही सेक ब्युटीलला आपण सेक डॅश ब्युटील असंच म्हणतो, त्याच्यामुळं ती नॉर्मल डॅश आहे ती. म्हणजे ही डॅश IUPAC मध्ये मला कळला तुझा क्वेश्चन काय येतो. नंबर आणि लेटरच्या मधली डॅश म्हणून नाहीये, लेटरच्या मधली डॅश नाहीये. सेक ब्युटील याच्यामध्ये आपण ऑलरेडी देतच असतो, म्हणजे ही सुद्धा टर्शरी आणि ब्युटीलच्या मधली आपण डॅश देतो. नेक्स्ट व्ह्यू. सर सर ते 8 ते कार्बन 8 का केलं? हा येस येस येस, बरं झालं विचारलं. एकच मिनिट सांगतो. बघा, लॉंगेस्ट चेन जर सेम कार्बन नंबरची असेल, थांबा एक मिनिट मी दाखवतो. आधीचं स्ट्रक्चर घेतो आणि मग त्याच्यात एक्सप्लेन करतो. हे डिलीट करू का सगळं? थांबा, मी नवीनच घेतो सरळ इकडं. सेम टाईपचं कंपाऊंड घेतो. कार्बन CH3 CH 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 बघा, असा कंपाऊंड होतं सुरुवातीला फर्स्ट घेतलेलं. त्याच्यात मी ऍक्च्युली एक कार्बन इन्क्रीज केला. लॉंगेस्ट चेन किती कार्बनची आपण म्हणलं? 7 कार्बन. कुठले 7 कार्बन्स घ्यायचे? तर आपली नॉर्मल टेंडन्सी अशी आहे की आपण हे 7 कार्बन्स घेणार. पण IUPAC चा एक रूल असा आहे की लॉंगेस्ट चेन जर 2 पॉसिबल असतील ऑफ सेम नंबर ऑफ कार्बन्स आहेत का बघा, हे 7 कार्बन्स आहेत आणि असं गेलो असतो तरी 7चे आले असते का नाही? हो सर. हो सर. ओके. जर 2 ऑप्शन्स असतील आपल्याला स्ट्रेट चेनचे आणि त्याचे नंबर सेम असतील तर ती ब्रांच सिलेक्ट करायची लॉंगेस्ट चेन म्हणून ज्याला ब्रांचिंग जास्त आहे. म्हणजे कुठली सिलेक्ट करायला लागली असती मला? ही करायला लागली असती ना अशी, हो. कारण हो. याला ब्रांच आलेली आहे. 3 स्ट्रेट गेल्यानंतर ब्रांचेस कमी आहेत. कळलं बरोबर? त्यामुळं मग मी तो एक कार्बन ऍड केला आणि मग आपोआपच असं झालं की आता लॉंगेस्ट चेनच 8 ची झाली आणि त्यापेक्षा जर असं गेलो असतो तर 7 ची झाली असती. त्याच्यामुळे मग नंबर्स कमी झाले. म्हणजे आपल्याला सिलेक्ट करत असताना ती ब्रांच सिलेक्ट करायची ज्याला ब्रांचेस जास्त आहेत. ओके, इफ देर इज ऑप्शन ऑफ 2 डिफरंट स्ट्रेट चेन्स. ओके. ओके सर. नेक्स्ट बघू आता. बघा, आता हे झालं अल्केन्सच्या बाबतीत. आता सेम सगळी लॉजिक्स आपण वेगवेगळ्या फंक्शनल ग्रुप्सला अप्लाय करायला सुरुवात करू. आता काय म्हणूयात आपण, समजा मी असं म्हटलं CH3 CH डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH3. आता आपण काय करणार, हे तुम्हाला झालेलं आहे ऍक्च्युली 10th स्टँडर्डला सुद्धा. आपण काय म्हणणार, लॉंगेस्ट चेन बघायची आहे ज्याच्यामध्ये फंक्शनल ग्रुप आलाच पाहिजे. आता किती यायचं, तर ही तर एकच चेन दिलेली आहे, त्याच्यात काही ब्रांचेस नाही आहेत, काही नाही. तर आपण काय म्हणणार, स्ट्रेट चेन किती कार्बनची आहे? 4 कार्बन्स. 4 कार्बन. फंक्शनल ग्रुप काय आहे? अल्किन. सो इट इज ब्युटीन. ब्युटीन मध्ये फक्त आपण काय मेन्शन करणार, कितव्या कार्बनला फंक्शनल ग्रुप अटॅच्ड आहे. कितव्या कार्बनला अटॅच्ड आहे? सेकंड. मग आता हा सेकंड मी कुठल्या साईडनं नंबरिंग केलं पाहिजे? ज्या बाजूने जवळ पडेल त्या बाजूने. म्हणजे आता मला या ऑप्शन्स या मॉलिक्युल मध्ये ऑप्शन्स काय आहेत? कुठूनही करा, काही फरक नाही पडत आहे. या बाजूने केलं असतं तरी सुद्धा ते सेकंडलाच आलं असतं. ठीक आहे. सो मी कुठल्या तरी एका डिरेक्शन मधनं नंबरिंग करतो. म्हणजे आपण याला नेमिंग काय करणार, हे ब्युटीन आहे, 2 ब्युटीन, किंवा काय म्हणू शकतो आपण, ब्यूट 2 इन.
ओके, जास्त बरोबर म्हणजे जास्त चांगलं लिहिता येतं ते हे नेम ब्यूट टू इन. कारण काही वेळेला एकापेक्षा जास्त फंक्शनल ग्रुप्स असतात आणि मग एकापेक्षा जास्त फंक्शनल ग्रुप्स असतील आणि त्यावेळेला समजा मी असं म्हणलं टू ब्यूटिन आल, मग कळत नाही आपल्याला सेकंड कार्बनला इन आहे का सेकंड कार्बनला आल आहे लावायचं. ओके, सो नंतर जाऊन कन्फ्युजन होऊ नये म्हणून पहिल्यापासून आपण काय करायचं टू ब्युटिन, आणि जर त्याच्यात मला आल लावायचा असला तर काय करणार मी टू ब्युटिन डॅश 1 आल समजा. कळतंय ना मी काय करतोय ते लक्षात येते ना. 2 फंक्शनल ग्रुप्स यूज करायचा ट्राय करतोय मी, जे नंतर जाऊन आपण कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर्स घेणार आहोत. ओके, सो आता बघा हे नेमकं पाहिजे आपण पुढचं बघू. याचं काय येईल आता मला नंबरिंग कुठल्याही डिरेक्शन न करून चालणार आहे का? इकडून जर नंबरिंग केलं तर हा सेकंड येईल कार्बन, इकडून जर नंबरिंग केलं तर डबल बॉन्ड Third. सेकंडलाच येईल पण ब्रँच थर्डला जाईल. बरोबर आहे ना, ब्रँच थर्डला जाते म्हणजे मग लांब पडते. आपण राईट साईडनं जर नंबरिंग केलं तर म्हणजे नंबरिंग कुठनं केलं पाहिजे लेफ्ट हँड साईड. दिस इज फर्स्ट कार्बन, सेकंड, थर्ड, फोर्थ. काय नेमिंग होईल बघा. 2 डॅश ब्रँच सांगायच्या आधी मिथिल, मिथिल, ब्यूट डॅश 2 डॅश इन. काय डाऊट येतोय का, अडचण येते का बघा. सर परत 2 कसं आलं तिकडे ब्यूटीला? हा 2 जो आहे तो इन साठीच आहे. हा 2 आहे तो मिथिलची ब्रँच सांगणार आहे. सर सर नाही. याचं 2 मिथिल होतं का? तर इन साठी 2 आहे हे ठीक आहे, म्हणजे असं लॉजिक नाही कळाला एकदम. ब्यूटचं 2. थांबा हा. हे अजून जर लक्षात नसेल येत, थांबा. हे आपण स्ट्रक्चर अजून वेगळं घेऊ आधी आणि मग या स्ट्रक्चर कडे येऊ. बघा समजा मी असं म्हणलं CH2 डबल बॉन्ड C, जर मी याला हायड्रोजन दिला असेल तर याला ब्यूट 1 इन म्हणणार का नाही सांगा मला. हो, ब्यूट 1 इन आहे. मी फक्त चेंज काय करतो आता CH2 डबल बॉन्ड C, CH2 CH. फक्त याला काय करतो मी इथं मिथिलची ब्रँच देतो. याचा अर्थ मला याला मेन्शन केलं पाहिजे ना या ब्रँचला. बाकी सगळा ब्यूट 1 इनच आहे ना हा, हो. पण ही मिथिलची ब्रँच त्याला लावलेली आहे हे मला कुठेतरी मेन्शन केलं पाहिजे. मग कितव्या कार्बनला मिथिलची ब्रँच आहे? सेकंड. सेकंड कार्बन. कार्बनला आहे. करेक्ट. सेकंड. सो मी काय म्हणणार सेकंड कार्बनला मिथिलची ब्रँच असलेला हा ब्यूट 1 इन आहे का नाही लक्षात येत? सर ब्यूट कसं आलं ते नाही लक्षात आलं. कसं आलं सांग. ओ ब्यूट 1 इनच कसं आलं हे कळत नाहीये. ओके ओके ठीक आहे. आता हा 4 कार्बन वाला आहे म्हणजे हा ब्युटीन आहे, हे तर बरोबर आहे. हो. हो सर. कितव्या कार्बनला डबल बॉन्ड आहे? फर्स्ट. फर्स्ट. आता काही जणांना असं डाऊट येऊ शकतो अरे तो फर्स्ट आणि सेकंडला आहे, फर्स्ट आणि सेकंड दोघांनाही डबल बॉन्ड आहे, मग कुठलं मेन्शन करायचं? जो नंबर आधी येईल त्याचं मेन्शन करायचं. ओके, सो एक जो डबल बॉन्ड आहे तो फर्स्ट आणि सेकंड मध्ये, सो फर्स्ट कार्बनला डबल बॉन्ड आहे असं कन्सिडर करायचं आणि उरलेलं सगळं त्याला काय जो काही ब्युटीन प्रोटीन जे काय असेल ते मेन्शन करायचं, म्हणजे हा ब्यूट 1 आहे. कळलंय का हे काय म्हणलं तर? तर नेमिंग मध्ये बी आधी येईल ना? हा नाही, ओके तसं म्हणताय का? ओके नाही, आता ब्युटीन हा मेन कंपाऊंड आहे ना, मगाशी ब्युटेन होता का नाही? 4 कार्बन जे आपण स्ट्रेट चेन घेतो ते आपण एंडला लिहितोय ना, ब्रँचेस सगळ्या आधी लिहितोय आपण. कळलं. ओके सर आता आता जर हा. CH2 चे इथे डबल बॉन्ड असेल
त्या स्लाइड अलीकडच्या ह्याच्यावर तर मग 3 ब्यूट 3 इन असं येतं का? कुठं डबल बॉन्ड असेल तर इथं म्हणतेस हो सर. तर आपण नंबरिंग या बाजूने करणार कधी डबल बॉन्ड इथं आला तर ओके. तर म्हणजे ज्या कार्बनला डबल बॉन्ड असेल त्याचा नंबर ना त्या करेक्ट carbon. करेक्ट सर पण मग आता आपण ज्या साईडनी ब्रांचिंग जवळ पडते त्या साईडनी करतो ना मग ते. नाही पहिलं काय बघायचं फंक्शनल ग्रुप कुठनं जवळ पडतोय फंक्शनल ग्रुप जर दोन्ही बाजूने सेम असेल तर ब्रांच कुठनं जवळ पडते. ओके सर. तसं आता हे चेक करा बरं मगाशी आपण सोडून दिलेलं काय करणार आपण इकडून सेकंड कार्बनला डबल बॉन्ड इकडून केलं असतं सेकंड कार्बनलाच डबल बॉन्ड आहे पण या डिरेक्शननं केलं तर सेकंडला ब्रँच येते इकडून केलं असतं तर थर्डला ब्रँच येते सो हा सेकंडला आपण कन्सिडर करणार म्हणजे या डिरेक्शननं आपण नंबरिंग केलं पाहिजे तो सेकंडला डबल बॉन्ड असलेला ब्युटीन आहे हा म्हणून हा ब्यूट 2 इन आहे आणि ब्रँच सेकंड कार्बनलाच आहे सो 2 मिथिल ब्यूट 2 इन. नेक्स्ट थांबा मला आधी स्ट्रक्चर काढून घेऊ दे. काय करणार आता लॉंगेस्ट चेन कुठली कन्सिडर करणार आपण तर ज्याच्यामध्ये हा डबल बॉन्ड येईल अशी लॉंगेस्ट चेन पाहिजे. किती कार्बन्स 6 कार्बन्स. 6 कार्बन 6 कार्बन्स करेक्ट. कुठल्या डिरेक्शन नंबरिंग करायचं ज्या डिरेक्शन फंक्शनल ग्रुप जवळ पडेल म्हणजे इकडून केलं पाहिजे म्हणजे ब्रांच कितव्या कार्बनला झाली 4. आता तुम्हाला लक्षात येईल की जर मी इकडून नंबरिंग केलं असतं तर ब्रांच थर्डला पडली असती आता जे नंबरिंग करतोय त्याच्याप्रमाणे फोर्थला पडते पण तरी सुद्धा आपण हेच ठेवणार 4 वालच ठेवणार का तर फंक्शनल ग्रुप आपल्याला पहिलं जवळ पडला पाहिजे. काय येईल बघा तिथं मला CH2 म्हणलं पाहिजे राईट काय येईल बघा नेम सर 4 डॅश इथिल हेक्स Hex dash 1 dash. बरोबर सर हेक्स 1 इन कसं आलं सर 2 यायला पाहिजे ना फर्स्ट लाईन ना डबल बॉन्ड ओके सर. बघा रे काय लॉंगेस्ट चेन किती कार्बन 5 5 सर 4. 4 येईल sir. 4 डबल बॉन्ड आलाच पाहिजे त्याच्यात 4 कार्बन नंबरिंग कुठल्या बाजूने करू तर CH2 पासून ना CH2 पासून केला पाहिजे
म्हणजे नंबरिंग आपण करूया असं, फर्स्ट, सेकंड, थर्ड कुठेही घेतलेला चालू शकणार आहे, 3 आणि 4. ओके, सर म्हणजे कंपल्सरी फंक्शनल ग्रुप आलाच पाहिजे का? आलंच पाहिजे लॉंगेस्ट चेन मध्ये. ओके, आता दिस इज ब्रांच. काय नेमिंग येईल बघा. 2 डॅश इथिल 2 डॅश इथे 2 डॅश 1 डॅश इन. काय, ब्यूट डॅश 1 डॅश इन. करेक्ट. बोला. लॉंगेस्ट चेन 5 कार्बन. 5 कार्बन. 5 कार्बन्स. करेक्ट. हायड्रोजन्स त्या स्ट्रेट सॉरी हायड्रोजन्स त्या स्ट्रेट चेन मध्ये जरी दिसले तरी ते हायड्रोजन इग्नोर करून टाकायचे डायरेक्ट. हायड्रोजन, या हायड्रोजनला काही काउंट करत बसण्याची गरज नाही, आपल्याला कार्बन बघायचा आहे. ओके, तसंच हा हायड्रोजन सुद्धा आहे, याला काही ब्रँच म्हणून काउंट नाही करायचंय. हायड्रोजन हा जनरल बॅलन्स सॅटिस्फॅक्शन साठी ठेवलेला आहे. कार्बन नंबर 5, कितव्या कार्बनला काय फंक्शनल ग्रुप आहे, म्हणजे नंबरिंग कुठल्या बाजूने करायचं आहे? सर खालच्या साईड. अजून करेक्ट. फर्स्ट, दिस इज सेकंड. कुठल्या डिरेक्शनला जाऊ, कुठेही गेलेलं चालणार आहे. नंतर थर्ड, फोर्थ, फिफ्थ कार्बन. अटॅच कोण आहे? ही ब्रँच. प्रोपेन. प्रोपिल. कुठल्या टाईपचा प्रोपिल आहे? आयझो. नाही नाही नाही, विचार करा. एन प्रोपिल आहे, स्ट्रेट चेन आहे ना ही. हो. हॅलो सर. हा. सर त्या मधल्या कार्बनला किती बॉन्ड लावलेत आपण? 1 2 3 4 5 6. अरे खरंच हा, खरंच. 1 मिनिट, बरं झालं तू दाखवलं ते. मी आपलं काहीतरी स्ट्रक्चर काढतोय. अरे विसरून जावं रे हे स्ट्रक्चर. बरोबर आहे. मला हे असं घेतलं पाहिजे, असं करायला. बरोबर आहे. बरोबर आहे. म्हणजे आता काय होईल, आता कार्बनचा नंबरच चेंज होऊन जाईल डायरेक्ट. करेक्ट आहे, करेक्ट. फर्स्ट कार्बन, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स. करेक्ट आहे. मी काहीतरी वेगळं दाखवायला गेलो आणि ते सगळे कार्बनचं बॉन्डिंगच चुकलो एक. हा, सांगा मला काय करायचं नेहमी. एन प्रोपिल कितव्या कार्बनला? थर्डला. सो 3 डॅश एन प्रोपिल, पी कॅपिटल. पुढं हेक्स डॅश 1 डॅश, काय म्हणणार? आईन. बरोबर आहे का? हो. सर. हा. सर इथे एनच्या नंतर पण डॅश द्यायचं असतं. एन प्रोपिल म्हणताना आपण एन प्रोपिल याच्यासाठी आपण डॅश देतो ना, एन डॅश प्रोपिल म्हणताना. म्हणजे एन प्रोपिल, आयसोप्रोपिल हे म्हणताना आपण देतो ना डॅश. ओके सर. ओके, ते कॉमन नेम मधली ती डॅश आहे. ती IUPAC ची ऍक्च्युअल डॅश नाहीये, म्हणजे नंबर लेटर सेपरेट करण्याची जी डॅश असते ती वाली नाहीये. सर तिथे तुम्ही आता करेक्शन काय केलं? करेक्शन का? मी इथं डायरेक्ट ट्रिपल बॉन्ड दिला होता. इथं कार्बनची व्हॅलन्सी, या कार्बनची व्हॅलन्सी खूप एक्सिड होत होती.
समजा मी असं घेतलं, बरं. बघा बरं, लेफ्ट साइडने नंबरिंग करायचं ना. लेफ्ट साइडनं नंबरिंग केलं पाहिजे, करेक्ट. बरोबर आहे. बघा या बाजूने जर बघितलं आपण फर्स्ट सेकंड थर्ड ला डबल बॉन्ड येतोय, इकडून केलं असतं तर फर्स्ट सेकंड थर्ड ला डबल बॉन्ड येतोय, पण या डिरेक्शन केल्यानंतर सेकंड ला ब्रँच येते, इकडून केलं असतं तर थर्ड ला ब्रँच येत होती. So, पहिलं बघायचं आपल्याला फंक्शनल ग्रुप कुठनं जवळ पडतोय, पण फंक्शनल ग्रुप दोन्ही साईडनी सेम नंबरिंग आहे, म्हणून मग ब्रँचला आपण प्रायोरिटी दिली. सांगा काय येणार? टू फोर डायमिथिल करेक्ट. पुढं हेक्स X3 in. हेक्स डॅश 3 डॅश इन. व्हेरी गुड, परफेक्ट. बघा वरच्या सारखंच घेतलेलं आहे, ब्रांचेस चेंज केले. लेफ्ट साइडनी कुठनं केलं पाहिजे? लेफ्ट साइड लेफ्ट साइडने. लेफ्ट लेफ्ट. करा नेम बघा काय आहे. सांगा काय आलं नेम? याचं. टू डॅश इथिल मिथिल. 2 डॅश इथिल मिथिल नाही, 2 डॅश इथिल 2 डॅश मिथिल two dash असं करता येतं. हा सांगा काय करू? 2 तर डॅश ते compulsory Two dash तेच येथील. घ्यायचं असतं का? काय काय क्वेश्चन काय आहे ग? 2 डॅश येथील आणि 2 डॅश मिथिल असं वेगवेगळंच घ्यायचं असतं. हा 2 dash ब्रांचेस इथिल, बदलल्या की 4 आपण त्याचे नंबर्स आणि मेन्शन सेपरेटली करायचं. मग ते 3, असं 4 मिथिलला. एकत्र लिहिले तर चुकतं, म्हणजे चुकू शकतं ना. पण त्याला का असं कळणार काही? कसं? म्हणजे 2 डॅश इथिल मिथिल म्हणलं तर याचा अर्थ सेकंडला इथिल आणि मिथिल असा आहे असं कन्सिडर करणार का तुम्ही? राजनी असं नाहीये. मिथिल. मिथिल पण 2 वेळा आहेत, त्यामुळे हो. तुम्हाला ते परत 2दा सांगितलं पाहिजे. म्हणजे 2, तसंही तुम्ही 4. ओके. ओके तो सेपरेट मेन्शनच करायचं. 2 इथिल पुढे काय म्हणला? 2, 4 Dash 2, 4 dash. 4 2, डायमिथिल. 4 मिथिल. डायमेथिल.
पुढं X3Y. Small a. X3 In. In. रॉंग. काय चुकलं? तर तो डायमिथिल डायमिथिल अधिक टी अधिक घ्यायला हवा होता. तरी रॉंग. डायमिथिल आधी नाही घ्यायला लागत कारण मिथिलचा एम बघायचा आहे आणि इथिलचा ई बघायचा आहे. त्यामुळे इथिल आधी येणार हे बरोबर आहे. रॉंग आहे नेमकं. काय आलं? तर डायमिथिलचा डी कॅपिटल येईल का? नाही नाही, तर फर्स्ट लेटर नाही आहे ना नेमचं, त्यामुळे हे स्मॉल येणार. सर लॉंगेस्ट चेन 7 आहे. व्हेरी गुड. लॉंगेस्ट चेन 7 कार्बनची असं घेतलं. परफेक्ट. आता कसं करणार सांगा मला. कुठून करून नंबरिंग? राईट. राईट. त्याला फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ, 7. उलट केलं. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ. हा काय चुकलं रे माझं? ओ त्याच कार्बनला 4 दिला बहुतेक. ओके. 1 2 3 4 5 6 आणि 7. तर दोन्ही बाजूनी डबल बॉन्ड चेंज होतोय का? नाही, डबल बॉन्डच्या पोझिशन सेम आहे, डिफरंट आहेत. सॉरी, म्हणजे रेड प्रमाणे गेलं पाहिजे. डबल बॉन्ड रेड प्रमाणे गेलो तर थर्डला येतोय, ब्लू प्रमाणे गेलो तर डबल बॉन्ड फोर्थला येतोय. पहिली प्रायोरिटी आपल्याला डबल बॉन्डलाच द्यायची आहे, त्यामुळे रेड प्रमाणे आपल्याला गेलं पाहिजे. करेक्ट. आता सांगा ब्रँचिंग कोण कोण ब्रँचेस आहेत? जे त्याच्यामध्ये नाही आलेलं ते सगळे ब्रँचेस. दिस इज ब्रँच. तर तिन्ही पण मिथेनचेच ब्रँचेस आहेत. मिथिल, मिथेन नाही, मिथिलचे ब्रँचेस आहेत. करेक्ट. सो 3 ब्रँचेस ऑफ मिथिल, म्हणजे आपल्याला ट्राय मिथिल म्हणायचे. फक्त नंबर्स मेन्शन करायचे. नंबर सुद्धा जर जेवढे मिथिल ग्रुप्स म्हणजे जेवढ्या ब्रँचेस दिसतील तेवढे नंबर्स दिसले पाहिजेत. नंबर सेम असला तर रिपीट करायचा नंबर. म्हणजे काय करणार आपण? 3 5 5 ट्राय मिथिल. पुढं हेप्ट 3 इन, बरोबर आहे का बघा? हो. याचं सांगा. बघा आता याच्यामध्ये काय बघितलं पाहिजे आपल्याला. नंबरिंग जर मी या डिरेक्शन मधनं केलं तर डबल बॉन्डेड कार्बन थर्ड येईल. या डिरेक्शन न केलं तर डबल बॉन्डेड कार्बन थर्ड येईल. तो दोन्ही बाजूनं पॉसिबल आहे. मग कुठला चेक करायचा आपण? ब्रँच चेक केली पाहिजे. मग ब्रँच बघितली तर ब्रँच किती येते? या डिरेक्शन न बघितलं तर सेकंड कार्बनला ब्रँच येते. या डिरेक्शन न बघितलं तर सेकंडलाच ब्रँच येते. मग आता काय करायचं? आता Number तुम्हाला of असं लक्षात येईल की याला 2 ब्रँचेस आहेत, याला एकच ब्रँच. म्हणजे कुठनं नंबरिंग केलं पाहिजे? लेफ्ट साइड. लेफ्ट. लेफ्ट साइड. More branch. बघा बारीक 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 रूल्स आहेत आणि त्याच्यामुळे कन्फ्युजन होतात नंतर. काय होणार सांगा? त्याला या कार्बनला एक हायड्रोजन पाहिजे.
सांगा बरं नेम. 252 ट्रायमिथिल 252 नाही 225. ओके 225 डॅश ट्रायमिथिल ट्रायमिथिल हेक्स 3 एक्स डॅश 3 डॅश इन. करेक्ट. पटकन फक्त लक्षात आहे माझ्या तोपर्यंत हे पटकन एक नेम तयार करू आपण. सेम स्ट्रक्चर घेतोय बघा मी. ओके. थांबा, स्ट्रक्चर लिहू नका, मला क्रिएट करू दे थोडं स्ट्रक्चर. मला हे चेंज केलं पाहिजे. ओके, आता बघ. असं ठेवतो. लॉंगेस्ट चेन 8 कार्बन्स. 8 कार्बन्स. या डिरेक्शन घ्यायचं काय या डिरेक्शन एवढं आता ठरवायचं आहे. सो डबल बॉन्डच्या पोझिशन्स दोन्ही पण येतील ना? दोन्ही डिरेक्शन्स मधनं फोर्थच येते. मग आता Sir, ब्रांच बघायचं. ब्रांच करेक्ट. ब्रांच बघितल्यानंतर थर्ड कार्बनला ही ब्रांच इथे येते. इकडून बघितलं थर्डलाच ब्रांच येते. नंबर ऑफ ब्रांचेस बघितल्या, नंबर ऑफ ब्रांचेस पण सेमच आहेत. इकडून बघितलं सिंगल ब्रांच आहे, इकडून बघितलं सिंगल ब्रांच आहे. मग काय बघायचं, सगळं मॅच होत आहे. फक्त एकच गोष्ट शिल्लक राहते, ब्रांचेस वेगळे आहेत. एक आहे मिथिलची ब्रांच आणि दुसरी आहे इथिलची ब्रांच. असं जर असेल तर आपण प्रायोरिटी कशाला द्यायची, अल्फाबेट्सला. ओके, इथिलला. म्हणून मग आपण नंबरिंग करणार या डायरेक्शन. ओके, सो काय येणार आता, 3 इथिल 3 इथिल डॅश 6 डॅश 6 मिथिल मिथिल ऑक्ट डॅश 4 डॅश And डन. चलो थांबू आता. उद्या नाही, आता मंडेच्या लेक्चरला आपण पुढचं बघूया. या विकेंडला आपल्याला काही ऑफलाईन लेक्चर्स नाही घेता येणार आहेत. मंडेला भेटू आपण डायरेक्ट. okay, sir. टाटा टाटा. Bye, sir. बाय सर. बाय बाय सर. बाय. बाय सर. अच्छा.